लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता जी सखी आहे ती म्हणत असते की हे बघ, मला तर तुझ्या मदतीची काही गरज नाही आहे. या भागामध्ये सुद्धा खूप लोक राहतात, मी त्यांच्याकडे जाईन. आणि मग सखी तिकडनं जाते. जानू म्हणते मला काही वाटत नाही रे सखी तुझी मदत घेईल म्हणून. आज कबीर तिने पक्का निश्चयच केला आहे ना तुझ्या मदत न घेण्याचा. त्यावर कबीर म्हणतो पुढचे 5 मोजायच्या आत तुझी मैत्रीण पुन्हा आत येते की नाही ते बघ. 1 5 4 3 2. आता जानूच 1 म्हणते, कारण तोवर सखी परत आलेली असते. मग जानू म्हणते काय झालं सखे, परत का आली? त्यावर सखी म्हणते अगं खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे जानू, तिकडचे सगळेच बाहेर गेलेत गं, मला काही कळतच नाही आहे कुठे गेलेत सगळे ते. त्याबरोबर मग लगेचच तो म्हणतो की ठीक आहे, बाहेर गेलेत ना सगळे, मग चला मी देतो तुम्हाला वीज, या माझ्याबरोबर चार्ज करून घ्या. त्यावर सखी म्हणते काय गरज आहे मला तुझ्याबरोबर येण्याची, तुझ्यासोबत येण्यापेक्षा मी फोन करून विचारेन ना त्यांना. मग सखी माने काकांना फोन करते आणि म्हणते काका किती वेळ लागेल तुम्हाला घरी यायला? माने काका म्हणतात गो सखी माझी स्कूटर बंद पडली असा, जोवर ही स्कूटर चालू होणार नाही तोपर्यंत काय माका येता येणार नाही गो. त्यावर सखी म्हणते अहो पण स्कूटर कधीपर्यंत चालू होईल, ता तर देवाक पण ठाऊक नसा गे बाय. त्याबरोबर सखी फोन ठेवते आणि म्हणते ठीक आहे. त्यानंतर मग ती एका दुसऱ्या ताईला कॉल करते आणि विचारते की ताई तू घरी कधीपर्यंत येशील? त्यावर ती म्हणते घरी आता गाडी कधी येईल ते काय माहीत नाही बघ सखी, गाडी येली की मग मी येतो आहे. त्याबरोबर मग सखी म्हणते कोणीच नाही आहे घरी, कोणी कधी येणार आहे काहीच माहीत नाही आहे. त्यावर जानू म्हणते सखी तू ना उगाच विषय ताणू राहिली, काही गरज नाही आहे एवढं ताणण्याची. तो म्हणतोय ना की देतोय म्हणून चार्ज करून, तुझ्या या फोनच्या खेळामध्ये ना चार्जिंग संपून गेली आहे पार, आता लॅपटॉप बंद झालं आहे तुझं. त्याबरोबर सखी म्हणते ए गप्प रे, तू कशाला उगा आमच्या दोघींच्या मध्ये 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 पडतोय रे कबीर, गप्प बस ना, मी काही झालं ना तरी तुझ्या घरी येणार नाही आहे समजलं. त्याबरोबर कबीर म्हणतो मी जॉब देतो तुम्हाला. सखी म्हणते मी तुझी कंपनी जर जगातली शेवटची कंपनी उरली ना तर त्याच्यासमोर गॅरेज टाकेन, माझं स्वतःचं गॅरेज, पण मी तुझ्याकडे येणार नाही आहे. त्याबरोबर कबीर म्हणतो गॅरेज चालवायला सुद्धा वीज लागतेच. त्यावर लगेच जानू म्हणते सखी काय चाललं आहे तुझं, का नकोस तू भांडण करून राहिली त्याच्याबरोबर, जा ना देतो ना तू तुला चार्जिंग करून. त्याबरोबर मग कबीर म्हणतो काय ठरतंय? सखी म्हणते अडला हरी गाढवाचे पाय धरी. त्यावर कबीर म्हणतो सगळे पुरुष बायकोचे बैल असतात, काही हरकत नाही, मी माझ्या बायकोसाठी तिचा गाढवही व्हायला तयार आहे. इतक्यात किरण आलेला असतो आणि म्हणतो जानू हे तुझं इंडक्शन. त्याबरोबर मग जानू म्हणते गाढव. त्याबरोबर सखी तिकडे येते आणि म्हणते वाव किरण, व्हॉट अ टाईम, व्हेरी गुड. हे जानूचं इंडक्शन आहे ना, याची वायर खूप लांबपर्यंत जाते. मग मी एक काम करते, मी माझ्या घरात माझ्या लॅपटॉपला चार्जर लावते, तू जा आणि तुझ्या घरात पिन लाव, चल लवकर. त्याबरोबर कबीर म्हणतो पिन तिकडे लावू. त्यावर मग जानू म्हणते अगं कोणी पडलं मग? सखी म्हणते मग तू कशासाठी आहेस, तू ठेव ना बाहेर लक्ष, कोणी पडलं वगैरे तर त्याच्यासाठी, कोणी पाय दिला तर. त्याबरोबर मग कबीर म्हणतो तुम्हाला माहिती आहे का बेबी सरकार, हे जे इंडक्शन असतं ना ते सुद्धा नवरा बायकोसारखंच असतं. सखी म्हणते नवरा बायकोसारखं. कबीर म्हणतो हो, याची वायर बघा ना, याच्यापासून कितीही लांब जाऊ शकते, पण शेवटी एकत्र दोघं येतातच की नाही, म्हणून म्हटलं. त्यावर मग आता सखी म्हणते बरं चला आता. त्याबरोबर कबीर म्हणतो ठीक आहे आता काय देतो, अडला हरी असो, घेऊन जातो इंडक्शन. ह्या किरणचं टायमिंग आहे ना, असं म्हणत कबीर किरणकडे रागाने बघतो. किरण म्हणतो मी काय केलं यार. त्याच्यानंतर मग आता सखी म्हणते मला काही तुझ्याकडनं वायर फुकट नको आहे आणि चार्जिंग पण, तुला पैसे देईन. आणि मग सखी त्याला 100 रुपये देते चार्जिंगचे. कबीर लगेच ते पैसे किरणच्या हातात देत म्हणतो डोकं जरा जास्त गरम झालं उन्हामुळे, एक काम कर किरण, सगळ्याला मस्त 10-10 रुपयाचं ते चॉकलेट बार घेऊन ये जा. त्याबरोबर मग सखी आता पटकन चार्जर लावते लॅपटॉपला. कबीर जाऊन तिकडे आता पिन लावतो, लॅपटॉप सुरू होतो. त्यानंतर कबीर एक खूप मोठा पंखा घेऊन येतो आणि आता तो टेबल फॅन तो तिथे लावतो आणि आता चालू करतो. हवा घेताना सखीला खूप आनंद वाटत असतो, ती कबीरकडे बघून स्माईल करत असते. तर दुसऱ्या बाजूला बिचारे मीनाक्षी काकू आणि परशू काका हे दोघंजणं सरकारचे पाय चेपत असतात. आणि सरकारचे पाय ते चेपत असताना सरकार म्हणत असते अरे जोर लावून चेपा, खाता पिता की नाही. त्याबरोबर मग मीनाक्षी जोर लावू लागते. त्यावर लगेच मनस्विनी म्हणते मी तुला सांगितलं आहे का जोर लावायला, त्याला सांगितलं आहे ना, मग तू कशाला जोर लावतेस. त्याबरोबर मग ती लगेच म्हणते सॉरी
चुकलं माझं. त्याच्यानंतर मग आता मनस्विनी म्हणते, अरे यार, एवढं फुल ऑन एंटरटेनमेंट म्हणजे समोर असताना मला मोबाईल चालू करायची काय गरज आहे. आणि ती लगेच मोबाईल बंद करते. त्याबरोबर ती म्हणते, बरं आज ॲक्च्युली एक गुड न्यूज माझ्याकडे आहे, जी गुड न्यूज मला कोणाबरोबर तरी शेअर करावीशी वाटते. तर गुड न्यूज अशी आहे की तुमची लाडकी सखी ही जॉब शोधते. जॉब? मग व्हॉट यू थिंक, तिला नोकरी मिळेल की नाही मिळणार? मीनाक्षी, काय वाटतं तुला? आता उत्तर काय द्यावं हा प्रश्नच असतो की मीनाक्षीसमोर. मग मीनाक्षी आता एक पुरुषोत्तम काकाकडे बघते. मग पुरुषोत्तम तिला नजरेने खुणावतो, नको मिळायला असं बोल. मग मीनाक्षी म्हणते, नाही नको मिळायला सखीला जॉब. त्याबरोबर मीनाक्षीने असं म्हटल्यावर मग लगेच सरकार मीनाक्षीच्या एक सणसणवून मुस्कटात लगावून देते आणि म्हणते, काय म्हणालीस? माझ्या भाचीला जॉब मिळायला नको? मीनाक्षी, माझ्या भाचीला जॉब मिळायला नको असं वाटतंय तुला? हाऊ हार्टलेस यू आर मीनाक्षी, तुला काहीच कसं वाटत नाही हे बोलताना? शी, परशू तू सांग, माझ्या भाचीला सखीला जॉब मिळायला हवा की नको? त्यावर लगेच पुरुषोत्तम म्हणतो, मिळायला हवा ना सरकार, तिला जॉब मिळायलाच हवा. त्याबरोबर लगेचच आता मनस्विनी अर्षूच्यासुद्धा एक खणावून मुस्काटात लगावून देते आणि म्हणते, काय म्हणालास? तिला जॉब मिळायला हवा? माझ्या शत्रूला नोकरी मिळायला हवी असं म्हणतोयस तू? त्याबरोबर मग आता मात्र ते दोघंही नवरा बायको एकमेकाच्या तोंडाकडे बघतात आणि बिचारे गप्प बसतात. त्याबरोबर त्या ठिकाणी गौतम काका येतो. गौतम काका म्हणतो की तू मला मारलंस तरीही माझं उत्तर हेच असणार आहे की हो, सखीला जॉब मिळायला हवा. त्याबरोबर मग आता लगेचच मनस्विनी त्याच्या पुढ्यात येऊन मोठ्या तोऱ्यात उभी राहते आणि म्हणत असते की काय आहे ना, तुझी कितीही इच्छा असली की तुझ्या भाचीला जॉब मिळावा तरीसुद्धा तुझी इच्छा पूर्ण होणार नाही आहे. कारण जेव्हा उद्या सखी प्रत्येक ठिकाणी जॉब इंटरव्ह्यूसाठी जाईल तेव्हा तिला प्रत्येक ठिकाणहून फक्त एकच गोष्ट ऐकू येईल. आता काकाला कळत नाही की नेमकं हिला म्हणायचं काय. तर दुसऱ्या दिवशी सखी इंटरव्ह्यूला जाते. ती म्हणत असते, प्लीज एकदा तुम्ही कमीत कमी माझा रिझ्यूम, माझा CV चेक तर करा ना सर. त्यावर तो बॉस ते फेकून देतो आणि म्हणतो, गरज नाही आहे चेक करण्याची. सखी दुसऱ्या ठिकाणी जाते आणि म्हणते, सर प्लीज माझा रिझ्यूम CV चेक करा तरी, मी क्वालिफाईड आहे. त्यावर ते म्हणतात, आम्ही तुझ्यासारख्या मुलीला जॉब देणार नाही. सखी तिसऱ्या ठिकाणी जाते तर तिला फ्रॉड म्हटलं जातं. ती म्हणते, माइंड युअर लँग्वेज, कोणाशी बोलताय ते लक्षात ठेवा. राघव कामतची मुलगी आहे मी. फ्रॉड आणि मी? कष्टाळूपणा आणि प्रामाणिकपणा माझ्या रक्तात भिनलेला आहे, समजलं ना? आता मला तुमची नोकरी नको आहे. सी यू इन अ मार्केट, एवढं बोलून आता ती तिकडनं निघते. त्यानंतर मग तिला आता गौतम काका फोन करतो आणि मग गौतम काका फोन करून आता तिला विचारतो की सखी काय झालं, तुला कुठे नोकरी मिळाली का? त्यावर सखी म्हणते की नाही काका, अजून तरी मला कुठेही जॉब मिळालेला नाही आहे. गौतम काका म्हणतो, अगं सखी काळजी करू नकोस, मिळेल तुला जॉब. त्या सरकारने मुद्दामून जाणून बुजून हे सगळं काही केलेलं आहे तुला त्रास देण्यासाठी. त्यावेळी सखी म्हणत असते, काका त्या सरकारला कितीही आणि काहीही करू देत, मला काही फरक पडत नाही. तिला काहीही करायचं असलं ना तरी त्याने माझ्याशी आत्ता काही घेणं देणंच नाही आहे. मी बघते ती मला कितीपर्यंत त्रास देऊ शकते ते. त्याबरोबर किरण कबीरकडे येतो आणि कबीरला सांगतो की कबीर, अरे सखीला जॉब मिळतच नाही आहे. मनस्विनीने अख्ख्या मार्केटमधून तिला जॉब मिळू नये याची काळजी आधीच घेतली. कबीर म्हणतो, किरण हे मला आधीच कळलं होतं. ज्या दिवशी मनस्विनीने मार्केटमधल्या सगळ्या मोठमोठ्या कंपन्यांच्या बॉसची मीटिंग घेतली होती आणि जरी तिने मीटिंग घेतली नसती तरी मला हे आधीच माहीत होतंच, कारण मनस्विनीला अगदी व्यवस्थित ओळखतो मी. अरे मग तू काहीतरी कर ना तिला जॉब मिळावा ह्यासाठी, असं किरण कबीरला म्हणतो. कबीर म्हणतो, अरे पण ती माझ्याकडे जॉब करणारच नाही ना. इतक्यात आता त्या ठिकाणी एक पिऊन काका येतात आणि म्हणतात, सर तुमच्या या पेपर्सवरती सह्या हव्या होत्या. त्याबरोबर आता कबीर हा लगेचच ते पेपर्स घेतो आणि म्हणतो की अहो काका असं कसं, हे तर आपले अपर्णा एंटरप्राइजेसचे पेपर्स आहेत ना, याच्यावरती इथे सह्या कशा काय करणार? एक काम करा, तुम्ही या फाईल्स आहेत ना आपल्या त्या ऑफिसला पाठवा. हे आपलं कबीर कन्स्ट्रक्शन आहे. कबीर कन्स्ट्रक्शन आणि अपर्णा एंटरप्राइजेस. आता कबीरच्या लक्षात येतं. कबीर म्हणतो, करणार. सखी नोकरी करणार आणि माझ्याच कंपनीत नोकरी करणार. त्यानंतर सखी आणि जानू आता मस्त पाणीपुरी खायला आलेले असतात. त्यावेळी जानू सखीला म्हणते, सखे तुला आमच्या आयुष्यातलं एक फंडा सांगू का? त्यावर सखी म्हणते, काय गं?
त्यावर जानू म्हणते, आम्ही काय असतो माहिती आहे का, आम्ही आहे ना आमच्या आयुष्यात जे जे काही घडतं की नाही ते विसरून जातो बघ. त्याबरोबर सखी म्हणते, म्हणजे? त्यावर जानू म्हणते, सखे मी तुला कमी नाही लेखत आहे, पण तरी तुला असं वाटतं का त्या मनस्विनीला धडा शिकवणं तुला सोपं जाणार आहे म्हणून? अगं नाही, तू एकटी आहे, तुझ्याकडे काही पावर नाही आहे. सखी म्हणते, मी करून दाखवेल, फक्त मला एक जॉब मिळाला पाहिजे. त्याबरोबर कबीर तिकडे येतो आणि म्हणतो, देईन ना, मी जॉब देईन की. त्याबरोबर मग सखी म्हणते, नको आहे रे मला तुझ्याकडून जॉब, मी मागितला आहे का तुझ्याकडे जॉब? का उगाच तू मागे लागतोयस आमच्या, जा ना तू इकडनं. त्याबरोबर मग आता लगेचच सखी म्हणते, नाही जाणार ना तू, जानू चल आपणच जाऊया. त्याबरोबर जानू म्हणते, बाई मला ना पाणीपुरी खायची, पाणीपुरी खाल्ल्याशिवाय की नाही मी इकडनं हालत नसतो आहे सखी. त्याबरोबर आता सखी असं जानूला म्हणत असते, पण जानू तिचं ऐकत नाही. इतक्यात तिला किरणचा फोन येतो. जानू म्हणते, किरणचा फोन आहे, मी चालली, तुम्ही दोघं थांबा. आणि मग ती तिकडनं जाते. आता इतक्यात सखीला पण एक फोन येतो. आता सखी फोनवर बोलते आणि तिला जॉब इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं असतं. सखी खूप खुश होते आणि पटकन येऊन ही गोष्ट कबीरला सांगत म्हणते, मला जॉब इंटरव्ह्यूला बोलवलं उद्या. कबीर म्हणतो, अरे वा, खूप चांगली गोष्ट आहे, हे घ्या, इसी बात पे मुँह मीठा कर लीजिए. आणि तो सखीला छान आंबटगोड अशी पाणीपुरी चारतो. त्याच्यानंतर मग आता सखीला त्याने पाणीपुरी चारल्यानंतर आता जो पाणीपुरीवाला सखीला पाणीपुरी देतो. मग आता कबीरची प्लेट रिकामी असते. कबीर तिच्याकडे बघतो, त्या पाणीपुरीवाल्याकडे बघतो. सखी आता कबीरला भरवायला हात पुढे करते आणि ती पाणीपुरी स्वतःच खाते. त्यानंतर मग आता सखी ती पाणीपुरी स्वतः खाते खरं, पण आता नंतर सखीने पाणीपुरी खाल्ल्यावर सखीला तिखट लागतं. आता सखीला तिखट तर इतकं लागलेलं असतं की बाप रे. मग आता सखीचं तोंड पूर्ण जळत असतं. कबीर तिला पटकन दुसरी पाणीपुरी चारतो आणि मग सखीला बरं वाटतं. त्यानंतर आता ते दोघं नवरा बायको छान पाणीपुरी एन्जॉय करतात. दुसऱ्या दिवशी सखी इंटरव्ह्यूला जायला निघालेली असते. दाभाडे मावशींचे आशीर्वाद आणि जानूचे ऑल द बेस्ट घेऊन आता सखी बाहेर पडतच असते. इतक्यात तिकडे कबीर येतो आणि आता कबीर तिला म्हणतो, हे घ्या, चांगल्या कामासाठी जाताना दहीसाखर खाऊन जायचं असतं, दहीसाखर घ्या. सखी म्हणते, एक मिनटं, म्हणजे काल मी तुझ्याकडनं ते पाणीपुरी काय घेतली, म्हणजे तुला काय वाटलं आज मी तुझ्याकडनं दहीसाखरसुद्धा घेईन का? हे बघ, मला तुझ्याकडनं दहीसाखर वगैरे ना काही नको, समजलं का? त्याबरोबर मग कबीर म्हणतो, एक मिनटं, मी काय तुम्हाला हाऊस म्हणून दहीसाखर द्यायला आलेलो नाही आहे. आठवत आहे ना, मी जेव्हा जॉब इंटरव्ह्यूसाठी जात होतो तेव्हा तुम्हीसुद्धा मला दहीसाखर दिलं होतं, मी फक्त परतफेड करायला आलो. त्यावर सखीला आठवतं की तिने कबीरला कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या पहिल्या दिवशी दहीसाखर दिली होती. मग सखी म्हणते, मला नको आहे तुझ्याकडनं. त्यावर लगेचच आता दाभाडे मावशी म्हणतात, सखी अगं असं नाही, कशाला म्हणते, आता चांगल्या कामाला बाहेर पडतेस की नाही, एवढे दिवस तू इंटरव्ह्यूला जात होती पण तुला नको म्हणत होते आणि आता समोरून बोलवलं आहे की नाही तुला, मग असं दहीसाखरेला नाही म्हणू नये, घे बरं. मग आता कबीर ह्याच्या हातून सखी दहीसाखर घेते. त्यानंतर कबीर म्हणतो, चला मी सोडतो तुम्हाला. सखी म्हणते, काही गरज नाही आहे, मी जाईन माझी हां, जगात खूप रिक्षा आहेत, मला मिळेल एखादी. कबीर म्हणतो, नाही, जगात रिक्षा जरी खूप असल्या तरी रिक्षेबरोबर ट्रॅफिकसुद्धा खूप आहेच की. सखी म्हणते, मी जाईन माझी वाट काढत मी जाईन माझी. त्यावर लगेच कबीर म्हणतो, स्वाभिमान. त्यावर सखी म्हणते, एक्झॅक्टली. कबीर म्हणतो, स्वाभिमानी सखी. त्यावर सखी म्हणते, परफेक्ट. आणि त्यानंतर ती तिकडनं निघते. त्यानंतर मग आता कबीरच्या अपर्णा एंटरप्राइजेस या कंपनीमध्ये सखी इंटरव्ह्यूसाठी आलेली असते. सखी म्हणते, थँक्यू सो मच सर, फर्स्टली बिकॉज तुम्ही मला इंटरव्ह्यूसाठी स्वतःहून समोरून बोलवलं आहे. आत्तापर्यंत मी जिथे जिथे गेले तिथे लोकांनी माझे इंटरव्ह्यूसुद्धा घेतले नाही. त्यावर कबीर एक वाईट आवाजात बोलत असतो, आम्हाला टॅलेंटची कदर असते, इतर कंपनीमध्ये लोकांना टॅलेंटची कदर नसते. आम्हाला अपर्णा एंटरप्राइजेसमधल्या लोकांना बरोबर दिसत असतं कुणाचं कॅलिबर काय असतं, कुणाचं टॅलेंट कसं असतं, त्यामुळे आम्ही तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलेलं असतं. त्याबरोबर सखी म्हणते, येस सर. तर सखीला काही कळत नसतं की हे नेमका का बडबडतोय. त्यानंतर मग तो म्हणत असतो की बरं, हे कंपनी वेगळं असतं, इथलं बॉस वेगळं असतं, इथलं बॉस वेगळं असतं, इथलं काम वेगळं असतं, इथे माणसं वेगळी असतं. सखी म्हणते, येस सर, आपण इंटरव्ह्यूला करायची का सुरुवात. त्यावर मग लगेच आता कबीर त्याच्या ओरिजिनल आवाजात बोलतो, आतापर्यंत बायकोला नवऱ्याची शाळा घेताना खूपदा पाहिलं होतं, पण आज नवरा बायकोची इंटरव्ह्यू घेताना पहिल्यांदाच बघणार. आणि आता कबीरचे हे शब्द ऐकून सखी कबीरकडे बघतच राहते आणि आता कबीर मागे फिरतो.
आता सखी पूर्णपणे शॉक झालेली असते, कारण कबीरची किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन म्हणून जी कंपनी आहे ती तर सखीला माहीत असते, पण सखीला कबीरची अपर्णा एंटरप्राइजेस नावाची जी कंपनी आहे ती माहीतच नसते ना. मग आता सखी ही कबीरसमोर उठून उभी राहते आणि ती आता कबीरकडे बघतच राहते. कबीर सखीकडे बघत असतो. कबीरच्या चेहऱ्यावरती अजिबात आश्चर्य किंवा वेगळे हावभाव नसतात. सखी म्हणते, तू इथे म्हणजे? त्यावर कबीर म्हणतो, ही सुद्धा माझीच, सॉरी, आपली कंपनी. ॲक्च्युली कबीर कन्स्ट्रक्शन म्हणजे किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन हे तर आपलं आहेच, पण त्याबरोबर अपर्णा एंटरप्राइजेससुद्धा आपलं आहे. ॲक्च्युली अपर्णा माझ्या आईचं नाव आहे आणि ही कंपनी माझ्या आईच्या नावाने आहे, अपर्णा एंटरप्राइजेस. आपली कंपनी. त्यावर लगेच सखी म्हणते, आपली ही कंपनी. हे बघ, मला इथे जॉब नाही करायचं आहे, मी जाते. त्याबरोबर कबीर म्हणतो, हो एक मिनटं यार, सॉरी, बेबी सरकार कसं बोलणार ना. पण मग मी तुम्हाला बोलू काय? म्हणजे सखी कामत की सखी किर्लोस्कर? त्याबरोबर सखी म्हणते, तू माझी मस्करी करायला मला इथे बोलवलं आहेस? त्याबरोबर कबीर म्हणतो, नाही, रिअली नॉट, बिलकुल नाही, मी इथे तुम्हाला सिरियसली इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आहे. चला आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूया, प्लीज यू हॅव अ सीट. त्याबरोबर सखी म्हणते, एक मिनिट, मला मुळात तुझ्याबरोबर तुझ्या कंपनीत काम करायचंच नाही. त्यावर कबीर म्हणतो, पण काय फरक पडतो? सखी म्हणते, मी माझा स्वाभिमान इतका गहाण टाकलेला नाही आहे की ज्या लोकांमुळे मला त्रास झाला आहे त्यांच्याबरोबरच मी काम करू. कंपनी जरी तुझी जगातली शेवटची असली ना तरीसुद्धा मी तुझ्याबरोबर काम करणार नाही आहे. कबीर म्हणतो, अच्छा, स्वाभिमान नाही, खरंच स्वाभिमानी लोक ना मला खूप आवडतात, खूपच आवडतात. स्वाभिमानी लोकांच्या मी प्रेमात पडतो. पण काय आहे ना बेबी सरकार, मुळात स्वाभिमान असण्यासाठी, स्वाभिमान जपण्यासाठी माणूस जगणं गरजेचं असतं. माणूस जगण्यासाठी त्याला 2 वेळचं अन्न मिळणं गरजेचं असतं. 2 वेळचं अन्न मिळवण्यासाठी त्याला पैसा गरजेचा असतो आणि पैसा कमवण्यासाठी त्याला नोकरी किंवा व्यवसाय काहीतरी करण्याची गरज असते. समजतं आहे का तुम्हाला? आणि म्हणूनच तुम्हाला आता मी सांगतोय की तुम्ही इथे जॉब करा. हे बघा, इथे फक्त आपल्यामध्ये एम्प्लॉई आणि बॉस इतकंच रिलेशन असणार आहे. तुम्ही इथे या, काम करा, तुमचे पैसे घ्या आणि निघून जा, विषय संपला. त्या व्यतिरिक्त इथे दुसरं काहीही नसणार आहे. प्लीज ऐका माझं, करा इथे काम. त्यावर सखी म्हणते, मी म्हटलं ना मला नको आहे इथे जॉब. काहीही झालं तरी तुझ्याबरोबर काम नाही करायचं आहे मला. खूप ऑलरेडी तुझ्याकडून मला अनुभव मिळालेत, आता मला आणखीन काही अनुभव नको आहे तुझ्यापासून, प्लीज. त्याबरोबर मग कबीर म्हणतो, बेबी सरकार, अहो असं काय करताय? प्लीज नाही म्हणू नका, माझ्याबरोबर जॉब करायला तयार व्हा. करा ना माझ्याबरोबर काम, काय हरकत काय माझ्याबरोबर काम करायला? तसंही मी इथे तुम्हाला तुमचं टॅलेंट बघून जॉब देणार आहे. मी तुमचा CV चेक करतो, तुमचा रिझ्यूम चेक करतो, तुमचा रितसर इंटरव्ह्यू घेतो. जर तुम्ही या जॉबसाठी केपेबल असाल तरच मी तुम्हाला हा जॉब देईन आणि जर तुम्ही या जॉबसाठी केपेबल नसाल तर मी तुम्हाला हा जॉब नाही ऑफर करणार. दॅट्स इट्स सिम्पल. त्यावर सखी म्हणते, मला नाही करायचं आहे तुझ्याबरोबर काम, मला मार्केटमध्ये जॉब नाही मिळाला ना तरी चालेल. कबीर म्हणतो, तेच तर, ऑलरेडी तुम्हाला मार्केटमध्ये जॉब नाहीच मिळत आहे. तुम्ही खूप ठिकाणी जाऊन आधी प्रयत्न केलेत, कुठेच तुम्हाला जॉब नाही मिळत आहे. सगळे ठिकाणून रिजेक्शन्सच मिळत आहेत. ही एकमेव अशी कंपनी आहे बेबी सरकार जिथे तुम्हाला जॉब मिळेल. म्हणून म्हणतो आहे की ऐका माझं, करा ना इथे काम. काय फरक पडतो आहे तुम्हाला इथे काम करायला? अपर्णा एंटरप्राइजेस आपली स्वतःची कंपनी आहे. त्यावर सखी म्हणते, तेच तर नको आहे ना मला तुझ्याबरोबर काम नाहीच करायचं आहे. ऑलरेडी खूप फसवणूक झाली आहे माझी. आणि मग सखी आता तिकडनं थेट निघून जाते. आता सखी जात असताना किरण तिकडे आलेला असतो. मग किरण आतमध्ये येतो आणि म्हणतो, काय रे, काय झालं? सखी तयार झाली? काय म्हणाली सखी? करायला तयार आहे ना आपल्याकडे काम? दिलास सखीला जॉब? घेतलास तिचा इंटरव्ह्यू? त्याबरोबर मग कबीर फक्त गप्पपणे उभा असतो. किरण म्हणतो, अरे कबीर, बोल ना काहीतरी, काय झालं? दिला का सखीने इंटरव्ह्यू? करणार आहे ना सखी आपल्याकडे काम? त्यावर मग मात्र कबीर निशब्द असतो. तो काही उत्तर देत नसतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता मीनाक्षीने, मनस्विनीने जे पेपर्स घरात ठेवलेले असतात प्रॉपर्टीचे, ते पेपर्सच पाण्यात बुडवलेले असतात. आता मनस्विनी तिकडे येते आणि म्हणते, काय करतेस तू हे? मीनाक्षी म्हणते, तुझ्या स्वप्नांची राख रांगोळी करते मी. आणि मग ती ते पेपर फाडून टाकते. त्याबरोबर इकडे किरण म्हणत असतो, कबीर, आता ना तुझ्या बायकोचं खूप अति होतं आहे, का उगाच तू एवढे तिचे नखरे सहन करतोयस? त्यावर कबीर म्हणतो, कारण सखी जग आहे माझं. सखी आहे
म्हणून कबीर आहे, सखी आहे म्हणून कान्हा आहे. आणि आता ही वाक्य कबीरची सखीने ऐकलेली असतात आणि आता सखी फुल ऑन इम्प्रेस असते कबीरवरती. त्याबरोबर आता ती विचार करते की हा काय चांगला नवरा मिळाला आहे मला. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या नवऱ्याच्या तोंडून हे असं वाक्य ऐकल्याच्या नंतर काय फील होतं हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा.